फोन आल्यावर तर फोन घेत जाऊ ते आयुक्त काका बोलत होतो सर. अरे आयुक्त मोठा काय त्याचं काम नाही त्याचं काम महत्वाचं नाही का? तुझ्या आयुक्त कार्यालयाची कसली काय कोण आहे आयुक्त कार्यालय? नाही माझा फोन आहे म्हणून. एक मिनिट सर. सर नमस्कार. खासदार ओमराजे बोलतोय. हो दादा. अरे फोन आल्यावर तर फोन घेत जाऊ ते आयुक्त काका बोलत होतो सर. काय खासदार मोठा आयुक्त कार्यालयात बोलावलं. एक तर तुमचं काम तुम्ही करीत नव्हतं की माणसं आम्हाला फोन लावते. काय झालं त्यांचं? काय नुसते अडचण देतो म्हणलं त्यांना. द्या ना मग. ते लगेच मागतात. लगेच आता मला आयुक्त कार्यालयातली मिटिंग आहे आता 4ची. मग त्याचं काम नाही त्याचं काम महत्वाचं नाही. कोण आहे आयुक्त कार्यालय? कोण आहे कोण आयुक्त कोण आहे तिथं? हॅलो. हा सर. कोण आहे तुमच्या ऑफिसचं प्रमुख तिथं? भोसले साहेब तिथं. द्या भोसलेला फोन. तुम्ही जावा भोसलेकडे तिथं फोन घेऊन. बर जात थोडं लगेच जात. हॅलो. हा सर. भोसलेकडे फोन द्या तुम्ही जाऊन घेऊन जाऊन. हो ठेवू का? तोपर्यंत ते ऑफिस जरा थोडं लांब आहे. तिथे गेलो की तुम्हाला करतो फोन. त्याचं द्या ना त्या पोराचं. त्याचं द्यायचं महत्वाचं नाही का? त्याची परीक्षा आहे ती आहे. तुमचं पोरगा असतं काय केलं असतं? मी तुमची किती ऐका तरी की तुमचं पोरगा असल्यावर त्याला व्यासच म्हणत असतं. अहो दादा आता आयुक्त कार्यालयाची 12 वाजता मिटिंग झाली. लगेच तयार करायला सांगितले. लगेच कलेक्टर साहेब सही घेऊन आता पाठवून दिले. आता वाजता मिटिंग आहे. मी त्यांना काय म्हणलं जावा तुम्ही आता तुमचं करून देतो बस. याच्या पलीकडे मी त्यांना काय बोललो नाही. त्यांना विचारा त्यांना काय त्यांचं मी पण त्याला लागायचं तुमची नाव मीच होतं काम करून दे. मग आम्ही असं वाटतं की आम्ही कामच करतो तसं म्हणत नाही. पण त्याला जी एनओसी लागायची ती त्याला देऊन टाका की ती द्यायला काय अडचण आहे असं देतो म्हणतो. त्याला मी नाहीच म्हणलो का? विचारा त्याला काहीतरी बोललो का? मी नाही म्हणलं नाही. कधी आलंय किती वाजता आलं तुमच्याकडे?